हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखात संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आज मी साफ करते काजू बिया. तर ओले काजू साफ करण्यापूर्वी आधी मी इथे खोबरेल तेल लावून घेतले हाताला चांगलं, कारण हा चीक बेकार असतो. तर आता आपण इथे काजू ओले कापून घेऊया. मी इथं विळीवर कापते. तर हे बघा, हे असे कापायचे आहेत. तर आता मी इथे कापून घेतल्यात काजू बिया आणि आता त्या मी एक एक काढते. तर मी फडका घेतला आहे आणि सुरी घेतली आहे. तर ही अशी सुरीचं टोक त्याच्या पुढचं जे त्याचा डोळा किंवा नाक असतं त्या ह्याच्यामध्ये असं घालायचं आणि हे काढायचं. इथं फडका कशासाठी घेतला आहे तर इथे चीक लागण्याची शक्यता आहे म्हणून इथे फडका घेतला आहे. तर आता आपले हे काजू सगळे काढून झालेले आहेत. आता आपण मी एक दुसरा फडका इथे घेतला आहे, त्याच्याने आता मी हे पुसणार आहे असे घेऊन. आणि एक एक काजू असा पुसून आपण इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यात आपण टाकायचं आहे, जेणेकरून त्याचा सगळा चीक निघून जाईल. हे बघा, हे आपण बघू शकता, असे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत सगळे. काजू खायला भाजी छान लागते, पण त्याच्यामागे खूप खटपट आहे. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता. आता हे काजूगर छानपैकी भाजी करण्यासाठी तयार आहे. पण ह्यांना पाण्यामध्ये थोडा वेळ तसेच ठेवायचे आहेत. म्हणजे समजा जर तुम्ही आता काढलं आहे तर अजून 1 तासभर तरी पाण्यात ठेवायला हवेत, कारण ह्याची जी सालं असतात ही अशी निघत नाहीत सहजासहजी. जर ती पाण्यात राहिली तर ती व्यवस्थित उंबळून येतात आणि काजू आपला सालांपासून वेगळा होतो. आणि हे काजूगर तुम्ही प्लास्टिक कंटेनर किंवा स्टीलच्या डब्यामध्ये जर पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलात तर हे 1.5-2 महिने आरामात टिकतात. मी गेल्या वर्षी मेमध्ये सुट्टीला जायच्यापूर्वी ठेवले होते. ते जूनमध्ये येऊन मी त्याची भाजी केलेली आहे. हा माझा अनुभव आहे. तुम्ही असे कापा ओले काजूगर, त्याची भाजी करा आणि मला कमेंट्स नक्की करून पाठवा की तुम्ही कसे काजूगर काढलेला आहात ते. थँक्यू. काजूगर स्टोअर करतेवेळी त्याच्यामध्ये अंगाबरोबर पाणी नक्की ठेवा, जेणेकरून काजू ते पाण्यामध्येच बुडले जातील आणि ते पाणी आठवड्याने बदला, तरच ते 2 महिने आपले व्यवस्थित काजूगर राहतील.